नमस्कार मित्रांनो, मी सचिन. जपानच्या काही काही गोष्टी आहेत ना, खूप म्हणजे त्यांनी फॉलो करण्यासारख्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण त्याचं अनुकरण करू शकतो अशा गोष्टी आहेत. आता इथे बघितलं ना आपण, तर इथे हा जो भाग आहे ना, एकदम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा त्याच्याशी संबंधित भाग आहे हा. आणि इकडे पण जर बघितलं तर एकदम लाईटिंग वगैरे आणि मोठमोठे असे मॉल्स वगैरे आहेत ह्या भागामध्ये. इकडे ह्या बाजूला खाण्यापिण्याची ठिकाणं आहेत, छोटे छोटे शॉप्स आहेत. पण जर इथे बघितलं ना तुम्ही समोर, तर एक छोटंसं म्हणजे छोटंसं नाही म्हणता येणार, पण चांगलं मोठं एक मंदिर आहे. तर इतकं म्हणजे छान वाटतं ना ते. आपण बघूया आतमध्ये जाऊन ते मंदिर कसं आहे ते. पण जर तुम्ही म्हणजे आपण त्याला काय म्हणतो की तुमचं संस्कृती कशी टिकून ठेवायची ना, आता ह्या मंदिराचा हा भाग पण जर बघितला ना तुम्ही, तर याचं बघा, हा जो इकडे कर्व आलेला आहे आणि हा कर्व हा सिमेट्रिक नाही आहे, पण त्यांनी काय तो ठेवला आहे, म्हणजे तसा केला आहे. पण जरी कसा का असेल ना, पण तो त्यांनी तसा ठेवलेला आहे तो कर्व, आणि तयार केलेला आहे तो म्हणजे तसं. आणि छोटंसंच मंदिर आहे. इकडे दोन्ही बाजूला एकदम भारी भारी दुकानं आहेत, आणि ह्या छोट्याशा जागेमध्ये एक हे असं मंदिर आहे छोटंसं. ही त्यांची काय म्हणतात त्याला, आपण आपल्या भाषेमध्ये समजा अगरबत्ती धूप वगैरे याची जागा आहे ती, इथे असते ती. आणि इथे आतमध्ये हे मंदिर आहे. किती शांत वाटतं ना मेणबत्तीचा प्रकाश तो. आतमध्ये मंदिर आहे. इथे हे मंदिराशी रिलेटेड काही गोष्टी असतात त्या विकायला असतात इथे. आणि हे मामोरी असं म्हणतात त्यांना, ओमामोरी असं म्हणतात, की जे प्रोटेक्ट करतात वेगवेगळ्या गोष्टींपासून तुम्हाला. आणि इथे ओमिकुजी असतं, म्हणजे की ह्याच्यात तुमचं समजा भविष्य असं लिहिलेलं असतं, असं म्हणतात ते, की भविष्य असतं इथे लिहिलेलं. आणि किती सुरेख बघा ना, ही डिझाईन पण किती छान आहे. आणि ती मूर्ती आहे इथे, ही मूर्ती कसं तरी वेगवेगळ्या ह्या देवाचीच मूर्ती, म्हणजे हा जो देव आहे त्याचीच ही मूर्ती इथे आहे. आणि इथे अशी घंटा असते, हे असतं, हे असं वाजवायचं. पण किती छान वाटतं ना, म्हणजे इथे गर्दीच्या ह्या कोलाहलामध्ये तुम्ही जर इकडे बघितलं तर इकडे सगळे अशी वेगवेगळी दुकानं आहेत. आणि त्याचंच म्हणजे त्याच्या अपोजिट साईडलाच हे छोटंसं शांत मंदिर आहे, की जिथे एकदम ह्या अगरबत्तीचा पण, हे बघा अगरबत्ती इथे याचं छान वास पण छान येतं. इथे थोडंसं हे शेगडीसारखंच आहे, कशासाठी माहिती नाही, पण हे पण आहे इथे ठेवलेलं. इकडे पाण्याचा आवाज येतोय, काय माहिती नाही, पण इकडे पण एक छोटंसं हे आहे, छोटंसं मंदिर आहे जपान इथलंच. ते पाणी आहे, पण हे छान वाटतं असं छोटंसं. मोठमोठ्या सगळ्या एवढ्या इलेक्ट्रॉनिकच्या वगैरे गदारोळामध्ये हे मंदिर इथे छान शांत